स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरात 14 ऑगस्ट रोजी भव्य तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। दुपारी 2 वाजता संभाजी पेठ येथून यात्रेला सुरुवात होऊन क्रांती चौक येथे समारोप होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह आमदार, खासदार आणि मंत्री या यात्रेमध्ये सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंत्री अतुल सावे यांनी केले। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन देशभरामध्ये अति उत्साहात सगळीकडे साजरा होतो आणि त्याला धरून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी एक तिरंगा यात्रा सगळ्या शहरात व्हावी, जेणेकरून सगळे देशभक्त एकत्र येऊन देशभक्तीची प्रेरणा घेऊन युवकांना, सर्व नागरिकांना घेऊन एक रॅली काढण्यात यावी अशी संकल्पना होती आणि मागच्या 3 वर्षापासून ही संकल्पना सगळीकडे राबवली जाते। या अगोदर छत्रपती संभाजीनगर आम्ही केली। आपल्याला माहिती असेल तर 2 वर्षापूर्वी याची सुरुवात मुंबईमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली। मागच्या वर्षी ती नागपूरमध्ये झाली आणि यावर्षी तर सर्वीकडे काल मुंबईत देवेंद्रजींनी केली, आज पुण्यात केली आणि 14 तारखेला आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ही तिरंगा रॅली संभाजी पेठ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा जो पुतळा आहे तिकडून ही रॅली निघून गुलमंडीला येईल। गुलमंडीवरून ती पैठण गेटला जाईल आणि पैठण गेटवरून ती क्रांती चौकापर्यंत जाईल। या रॅलीमध्ये सर्व युवक, सर्व खेळाडू, सर्व विविध क्षेत्रातले जे युवक आहेत त्या सगळ्यांना त्या रॅलीमध्ये सहभागी करण्याकरता आम्ही विनंती केलेली आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की शहरातील सर्व युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। त्याच पद्धतीने अनेक आमचे नेते, जसे की मी सांगितलं, राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेब आणि मंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे नगर जिल्ह्याचे विधान परिषदचे सभापती राम शिंदे साहेब, तसंच मंत्री पंकजाताई मुंडे, मंत्री जयकुमारजी रावल साहेब, संजय सावकारेजी, केंद्रीय राज्यमंत्री माननीय रक्षाताई खडसे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, सगळे खासदार, सर्व आमदार, सर्व पार्टीचे जिल्हाध्यक्ष असे सर्वजण या रॅलीमध्ये उपस्थित होणारे। ही तिरंगी रॅली, भव्य अशी रॅली या शहरामध्ये एक देशभक्तीची गीतं आणि देशभक्तीच्या सगळ्या घोषणा देत ही रॅली संभाजी पेठ ते क्रांती चौक जाणार आहे। या सगळ्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो।